हॅलो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल. सो आज आहे आमचा डे 2 इन सिंगापूर. अँड आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. सो आम्ही चाललो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला इन सिंगापूर फ्लायर. Yes. तर आजचं आमचं जे अट्रॅक्शन जे तुमच्यासमोर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते आहे सिंगापूर फ्लायरचं, जे की आम्ही खूप म्हणजे आम्हाला आजच्या दिवसासाठी काहीतरी एक गोष्ट स्पेशल करायची yes. होती. म्हणून आम्ही विचार केला की एकदा आपण मरीना बे सँड्सला वरती जे ऑब्झर्वेशन डेक आहे तिथे जाऊ शकतो, ऑर सिंगापूर फ्लायर करू शकतो. बट आम्ही डिसाईड केलं आहे की आज आपण सिंगापूर फ्लायर करूया आणि आम्ही असं टाईम चूज केलं आहे की जे थोडंसं इव्हनिंग म्हणजे आम्हाला डे व्ह्यूसुद्धा भेटेल आणि नाईट व्ह्यूसुद्धा भेटेल. सो त्याप्रमाणे आम्ही विचार केला की 7-7:30पर्यंत जाऊ शकतो, कारण काय काल आमचा डे 1 होता आणि आम्ही जेवढं नोटीस केलं आहे 7-7:30 नंतर इथे अंधार व्हायला चालू होतो. सो आम्ही असं प्लॅन केलं की 7 वाजेपर्यंत तिथे पोहोचू, सो दॅट आम्हाला आणि ते 60 मिनिट्सची राईड आहे. सो आम्हाला ॲटलिस्ट डे आणि नाईट दोघांचा व्ह्यू भेटणार आहे. अँड इकडून जर तुम्ही आमचा प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल तर आम्ही होतो मरीना बे सँड्स मॉलमध्ये, जो होता बे फ्रंट MRT स्टेशनजवळ. आता आम्हाला जायचं आहे प्रॉमनेड स्टेशनला. तिकडून सिंगापूर फ्लायर आय गेस 10 मिनिट्स वॉकवरती आहे. सो आम्ही आता इकडून परत मेट्रोने जाणार आहोत फ्रंटपासून ते प्रॉमनेड स्टेशन. बे फ्रंट टू प्रॉमनेड एकच स्टेशन आहे आणि मेट्रो आली. तर हा आहे तो सिंगापूर फ्लायर आणि तुम्ही जर नोटीस करणार तर हा फिरतोय स्लो क्रॉसिंग द रोड. आणि इकडे चांगली गोष्ट काय, सर्व लोक तुम्हाला ना वे देतात की तुम्ही आधी जा. जे पेडेस्ट्रियनचं त्यांना जास्त व्हॅल्यू आहे ना प्राची. म्हणजे गाडी येत जरी असेल ना आणि आपण तिथे आलो तर लोक थांबतात. हो. आपल्याला जायला
नाईस ना. मस्त. आम्ही बघितलं होतं ते होतं टाईम कॅप्सूल आणि सिंगापूर फ्लायर आणि टाईम कॅप्सूलचं जे तिकीट आहे ते कॉम्बोमध्येच येतं आणि ते काहीतरी होतं 2500 रुपीजचं आणि एक्झॅक्ट प्राईस मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेन अँड विच वॉज व्हेरी नाईस. छान होतं. पण मेन अट्रॅक्शन जे आहे ते आहे सिंगापूर फ्लायर, ते आता आपण बघायला जाणार आहोत. आतमध्ये यायच्या आधी त्या लोकांनी असे फोटोजसुद्धा काढले विच इज व्हेरी क्यूट. एका कॅप्सूलमध्ये ते मिनिमम 12 ते 15 लोकांना ऑक्युपाय करतात. पण आमच्या वेळेला आम्ही 7च लोक आलेलो आणि व्ह्यू म्हणजे असं वरती बघताना भीती नाही वाटत आहे, पण अजून वरती गेल्यावरती व्ह्यू एक्झॅक्ट समजेल काय आहे ते. इकडून पूर्ण सिंगापूर दिसतंय. अजून तर फक्त थोडंसंच वरती आलं, त्याच्यापुढे अजून फुल सिंगापूर व्ह्यू दिसणार आहे पूर्ण सिटीचा आणि हे 360 डिग्री फिरणार आहे. सो इथला पण व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे आणि त्या साईडला व्ह्यू एन्जॉय करता येणार आहे. सिटी दिसते म्हणजे इकडनं व्ह्यू बघा तर 360 डिग्री व्ह्यू भेटतो इथून या कॅप्सूलमधून. इथे सुपर ट्री व्ह्यू आहे जिथे आम्ही अजून गेलेलो नाही आहे अँड दिस मरीना बे सँड्स, ते टॉपवरती आहे. सो इकडनं सुद्धा पूर्ण जो तिकडनं व्ह्यू भेटणार आहे तोच इथून सुद्धा दिसतो आपल्याला. आणि तो मॉल आहे आणि ते आर्ट अँड सायन्स म्युझियम आहे जिथे आपण सकाळी गेलो होतो. सो खूप हाईट आहे. ज्या लोकांना हाईटने भीती वाटते त्या लोकांना थोडीशी भीती वाटू शकते, पण आम्हाला खूप मजा येते. होता एक्सपिरियन्स. वरतून सर्व व्ह्यू दिसतो, खूप छान वाटतंय. म्हणजे सिंगापूरचं एक खूप युनिक एक्सपिरियन्स आहे हा. तर जे पण येणार असतील त्यांना मी रेकमेंड करेल की अशा टाईमला या, जेव्हा म्हणजे इव्हनिंग टाईमला या, सो दॅट दिवस पण भेटेल तुम्हाला आणि संध्याकाळ पण भेटेल. सो आम्ही पण तेच ट्राय केलेलं. हां, सिंगापूर पूर्ण लिटअप पण दिसेल आणि जेव्हा ब्राईट लाईटमध्ये कसं दिसतं ते पण दिसेल. इथे शॉप आहे जिथून आपण सव्हेनियर्स बाय करू शकतो. एक्सपेन्सिव्ह वाटतं ना? बरंच एक्सपेन्सिव्ह. एक टी शर्ट $41. एक्सपेन्सिव्ह. सिंगापूर फ्लायरवरून नेक्स्ट आपण चाललो आता हेलिक्स ब्रिजवरती. जो की हा मोठा स्ट्रेच आहे ब्रिज. तुम्ही त्याचं पॅटर्न बघणार, एक हेलिक्स आहे त्यामुळे त्याचं नाव एक हेलिक्स ब्रिज म्हणून दिलं आहे. आणि हा कनेक्ट करणार आहे आपल्या बे फ्रंटला मरीना बे मॉल. तिकडं आपण आर्ट सायन्स म्युझियमला सकाळी गेलो होतो, तिकडं कनेक्ट करणार आहे. आता आपण परत तिकडेच चालतो. आणि हा सिंगापूर फ्लायर पासून 3 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. चाललो आहे स्पेक्ट्रा शो बघायला, जो की लाईट आणि वॉटर शो आहे आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्याचे टायमिंग्स असतात 8 PM, 9 PM आणि 10 PM. तर आम्ही 8 PMचा मिस केला आहे कारण की आम्ही फ्लायरसाठी गेलेलो होतो. सो मी आता हेलिक्स ब्रिजवरून डिरेक्टली इथे आलो आहे. 9 PMचा शो बघणार आहे आणि त्यानंतर कसिनोला जाणार आहोत. आणि बघितल्यानंतर तुम्हाला दाखवू आम्ही एक्सपिरियन्स कसा असणार आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर थोडंसं 15-20 मिनटं आधी या, कारण काय फुल होऊन जातं, सगळे लोक जमा होऊन जातात. लोक आधीच येऊन खाली बसून जातात बघण्यासाठी आणि वर्थ वॉचिंग आहे. सो नक्की या.
बेच्या जिथे आपण लाईव्ह शो बघितला त्याच्या बाजूलाच आहे. सो आम्ही आता आतमध्ये जाऊन चेकआउट करणार आहोत की डिटेल्स कशा आहेत, म्हणजे प्राइसिंग वाईज कसं आहे ते इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि दिसताना तर खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकता एकदम पाण्याच्या मधोमध येतो. डोम शेपमध्ये बनवलेलं आहे. कसिनोची एंट्री आहे आणि आपण जर पासपोर्टवरती जायचं असेल तर आपल्याला ICA कार्ड फिलअप करायचं आहे, जे की ICA इलेक्ट्रॉनिक विजा ई पास आहे. तर आपण पासपोर्टवरती कसिनोमध्ये एंटर करू शकतो. तर आता आम्ही कसिनोमधून बाहेर आलो आहे. अँड मेन म्हणजे कसिनोमध्ये जाण्याचा हॅक असा आहे की तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही आहे. फक्त तुमचा पासपोर्ट दाखवून तुम्हाला एक फॉर्म फिलअप करायला ते लोकच हेल्प करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही एंटर करू शकता. भलेही तुम्हाला खेळायचं नसेल पण बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. आम्ही पण फक्त एक्सप्लोअर करायला गेलो होतो अँड मस्त पाणी ज्यूस वगैरे सर्व भेटतं आहे. सो यू कॅन ऑल्सो एक्सप्लोअर ट्राय. बट आम्ही तरी काही बेट वगैरे केला नाही, आम्हाला माहीत पण नाही रूल्स वगैरे, पण आम्ही एन्जॉय करत होतो लोकांना खेळताना बघू. आणि कसिनो बघायचा होता कसं, आणि आम्हाला कसिनो बघायचाच होता. सो दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. सो दिस वॉज आर डे. आणि आता सगळे आजच्या दिवसाचा जो प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळे अट्रॅक्शन्स अँड इवन कसिनोसुद्धा झालेला आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल की कसिनोमध्ये फ्री एंट्री कशी काय घ्यायची येते. अँड आता आम्ही चाललो आहे परत रूमवरती. नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओज. सो नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू.